अंधार कसला? प्रज्ञा सूर्याची अर्धांगिनी असून माझ्या जीवनात हा अंधार. माझे साहेब माझ्याजवळ नाही तो. ते विदेशात गेले उच्च शिक्षणासाठी. जाताना जाताना मात्र साहेब सांगून गेले, रामू, हा संसाराचा गाडा आता तुला जोडायचा आहे बघ. लई यातना होता, कष्ट पडता, अंगात ताप असतो, कधी कधी गेरी सुद्धा येऊन पडते मी. आपलं मन मोकळं करावं, आपलं दुःख कोणाजवळ बोलावं असं कोणीही नसतं माझ्याजवळ. मग मी अशी एकटीच बोलत असते बघा. आमचा संवाद हा असाच एकांगी असतो. आज का कुणास ठाऊक साहेबांची लई आठवण यायला लागली. जीवाला नुसती हुरहुर लागली बघा. हा आवाज कसला? हो, हा आवाज आहे का? बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. म्हणजे या घोषणा, या घोषणा म्हणजे साहेब येत आहेत. माझे साहेब येत आहेत. हो, माझे साहेब येत आहेत. ऐकलात ना घोषणा? ऐकलात ना आवाज? बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. माझे साहेब येत आहेत. माझे साहेब येत आहेत. हो, माझे साहेब येत आहेत. लई दिवसानं त्या राजबिंड्या रूपाचं डोळं भरून दर्शन घेणार बघा मला. माझे साहेब येत आहेत. ऐकलात ना घोषणा? ऐकलात ना आवाज? माझे साहेब येत आहेत. हा पावलांचा आवाज ऐकला? ऐकलात हा पावलांचा आवाज? साहेब जिना चढून वर येत आहे. थोड्याच वेळात इथं येतील. केव्हा एकदा ते राजपिंड रूप डोळं भरून पाहते असं झालंय बघा जीवाला. माझे साहेब येत आहेत. माझे साहेब येत आहेत. हो, माझे साहेब येत आहेत. साहेब अजून वर नाही आले. तो पावलांचा आवाज थांबला आणि त्या घोषणा त्याही थांबल्या. म्हणजे साहेब नाही आले. मला झालेला भास होता माझ्या मनाचा खेळ. असाच एक खेळ मी लहानपणी सुद्धा खेळत होते, गोवऱ्या थापण्याचा. माझे वडील भिक्कू धोत्रे वणन गावचे. माझी माय रखमा. माझा बा गोदीत कामाला जायचा, ओझी व्हायचा, हमाली करायचा. माझी माय शेण्या जमा करायची, गोवऱ्या करायची आणि बाच्या संसाराला हातभार लावायची. मी आपल्या लहान लहान हातानं जमतील तशा इवल्या इवल्या गोवऱ्या करायची, मायला मदत करायची. पण माझ्या बाला नाही खपायचं ते. माझा बा मायला लई रागवायचा. म्हणायचा, रखमे, अगं कशाला या रामीला वंगाळ कामात घालतीस? अगं माझी रामी राजाची राणी होईल बघ, तिला कशाला काही शेण्या गौऱ्याच्या कामात घालतीस? ह्यावर माझी माय म्हणायची, अवधनी, मला का ग्वाड वाटतंय रामी शेण्या थापती गौऱ्या करते ते. पण मी किती बी सांगितलं तरी माझं काय सुधी काही करत नाही बघा ही पोरगी. मुलखाची हट्टी हाय. म्हणती, माय तेवढीच तुला मदत होईल कामात. लई समजदार आहे बघा माझी रामी. ह्यावर माझा बा म्हणायचा, नाही रखमे नाही, अगं तुला ठाऊक नाही, माझी देखणीले राजाचीच राणी म्हणा. तेव्हा तिच्या धन्याचं पतूर मतूर आलं तर तिला लिवता वाचता याया ना ग का? म्या रामीला शिकवणार. ह्यावर माझी माय हसायची. बाला म्हणायची, ओ धनी, अहो असलं वंगळ काय बोलताय? रामी पोरीची जात. पोरीच्या जातीनं
कधी लिवायचं वाचायचं शिकायचं असतं का? अहो लगीन करून जाईलच की परक्याच्या घरी. तिला कशाला पाहिजे हो लिहून अन लिहून यावर माझा बालही समजवायचा मायला. सांगायचा, रखमे अगं तुला ठाऊक नाही, तिकडं पुण्यात त्या फुल्या बाबानं काढली म्हणे पोरींची शाळा. जात्यात पोरी तिथं लिवाया वाचाया शिकाया. अगं तूही बघत राहा, माझी लेक राजाचीच राणी होणार. तेव्हा मला बी वाटतं तिनं बी लिवावं वाचावं शिकावं. माझा बाप लई जीव टाकायचा माझ्यावर, लई तरस करायचा माझ्या पायी. भाज्याचा तरासा बाई मला बी वाटायचं आपण बी लिवावं वाचावं. घरात म्या मोठी, माझ्या पाठची माझी धाकली बहीण गौरा तिचं नाव, आणि तिच्या पाठी लई नवसानं झालेला माझा दादा शंकर. शंकरच्या रूपानं धोत्र्याच्या वंशाला दिवा मिळाला बघा. पण माझ्या मायच्या आयुष्याचा दिवा, माझ्या मायच्या आयुष्याचा दिवा मात्र कायमचा विझलाव. लागोपाठ झालेल्या बाळणपणात लय खालावली तिची तब्येत. समद उपाय करून बघितले, गंडे दोरे झाले, मांत्रिक तांत्रिक झाले, डॉक्टर वैद्य झाले, पण काय बिघून नाही पडला. आणि एक दिवस या लहानशा रमाच्या पदरात दोन लहान लहान भावंडांना टाकून माझी माय भरल्या संसारातून उठून गेली. मायच्या मरणानंतर तिचा संसार सांभाळायला तिनं शिकवलेला तो सुंदर कामात आला, कोऱ्या थापण्याचा. म्या बी मायसारखी जमतील तशा इवल्या इवल्या हातानं लहान लहान गोऱ्या करायची, आणि त्याच हातानं अर्ध कच्च अर्ध शिजलं करून खाऊ घालायची त्या कच्च्या बच्चांच्या तोंडात. घरात करता पुरुष माझा बाप, पण मायच्या मरणानं तोही लय खालावला.